integral 1 upon 3 plus 2 sin 2x plus 4 cos 2x. Substitution for this one is put tan x equal to t. Therefore dx equal to dt upon 1 plus t square sin 2x 2 tan x upon 1 plus tan square x. Yes, 2t upon 1 plus t square cos 2x 1 minus tan square x upon 1 plus tan square x. म्हणजेच 1 minus t square upon 1 plus t square. So integral becomes 1 upon 3 plus 2 into sin 2x ची व्हॅल्यू 2t upon 1 plus t square plus 4 into 1 minus t square upon 1 plus t square into dt upon 1 plus t square. यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला 1 upon 1 plus t square मल्टिप्लाय होईल 3 ला 3 मल्टिप्लाय होईल त्याला 3 into 1 plus t square म्हणजेच 3 plus 3t square plus 2 into 2 plus 4t आणि हा 4 मल्टिप्लाय होईल 1 minus t square ला plus 4 minus 4t square upon 1 plus t square into dt upon 1 plus t square. त्यामध्ये 1 plus t square cancel 3 plus 4 integral 1 upon 3 plus 4 म्हणजे 7 plus 4t plus 4t आणि 3t square minus 4t square minus t square into dt. आता जर टी स्क्वेअरची टर्म किंवा एक्स स्क्वेअरची टर्म मायनस असेल तर आपण तो मायनस कॉमन घेण्याऐवजी थ्रोट कॉमन घेण्याऐवजी ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर फॉर्ममध्ये त्याला कन्व्हर्ट करतो. आता इथे इंटिग्रल 1 अपॉन 7 या दोन टर्ममधून मायनस कॉमन घेतला टी स्क्वेअर मायनस 4t इंटू dt इंटिग्रल 1 अपॉन 7 मायनस टी स्क्वेअर मायनस 4t परफेक्ट स्क्वेअरसाठी ॲड सबट्रॅक्ट करायला गेलं 4 म्हणजेच प्लस 4 मायनस 4 इंटू dt इंटिग्रल 1 अपॉन 7 मायनस या तीन टर्म म्हणजेच टी मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस 4 इंटू dt इंटिग्रल 1 अपॉन 7 प्लस 4 म्हणजे 11 त्यालाच आपण रूट 11चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो मायनस टी मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dt 1 upon a square minus x square 1 upon 2a 1 upon 2 root 11
लॉग ऑफ ए प्लस एक्स म्हणजेच √11 प्लस टी मायनस 2 अपॉन ए मायनस एक्स म्हणजेच √11 मायनस त्याला मल्टिप्लाय होईल मायनस टी प्लस 2 प्लस सी आणि शेवटी टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 1/2√11 into log of √11 plus tan x minus 2 upon √11 minus tan x plus 2 plus c. बाकीच्या होमवर्क क्वेश्चनचे पण आन्सर्स व्यवस्थित व्हेरीफाय करून घ्या.
झाले complete. So take down one typical group of questions from these substitution methods. त्यासाठी काही पर्टिक्युलर टर्म्सचे कॉम्बिनेशन असेल. आपण जे डेरिव्हेटिव्हच्या वेळी सबस्टिट्यूशन्स पाहिले आहेत 1 मायनस एक्स स्क्वेअर. काय असतं 1 मायनस एक्स स्क्वेअर साठी सबस्टिट्यूशन? एक्स इक्वल टू साइन थिटा और कॉस थिटा. पण जर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर ए साइन थिटा और ए कॉस थिटा. सिमिलरली 1 प्लस एक्स स्क्वेअर साठी टॅन थिटा. जर ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल ए टॅन थिटा किंवा ए कॉट थिटा. एक्स स्क्वेअर मायनस 1 साठी एक्स इक्वल टू सेक थिटा किंवा कोसेक थिटा. पण जर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर ए सेक थिटा और ए कॉस थिटा. पण यामध्ये जर कॉम्बिनेशन असतील काही वेगळ्या प्रकारचे, आपण इनव्हर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये काही टर्म अशा पाहिल्या होत्या 1 प्लस एक्स आणि 1 मायनस एक्स अशा दोन्ही टर्म जर असतील तर अशा वेळी आपण सबस्टिट्यूशन काय करायचं? 1 प्लस एक्स आणि 1 मायनस एक्स अशा दोन्ही टर्म एकाच फंक्शन इंक्लुडेड असतील तर सबस्टिट्यूशन काय करायचं? स्पेशली त्या स्क्वेअर रूट मध्येच 1 प्लस एक्स आणि 1 मायनस एक्स अशा दोन्ही टर्म असतात, त्यावेळी सबस्टिट्यूशन काय करायचं? स्क्वेअर रूट 1 प्लस एक्स आणि 1 मायनस एक्स अशा दोन्ही टर्म काय करायचं सबस्टिट्यूशन? कॉस थिटा. कारण का 1 प्लस कॉस थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 1 मायनस कॉस थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतात, 2 कॅन्सल होतात. कॉस अपॉन साइन म्हणजे आपण कॉट लिहू शकतो. अशा प्रकारच्या टर्म्सचे काही कॉम्बिनेशन असेल याला आपण एक्स इक्वल टू कॉस थिटा घेण्याऐवजी एक्स इक्वल टू कॉस 2 थिटा पण घेऊ शकतो. एक्स इक्वल टू कॉस 2 थिटा घेतला तर 1 प्लस कॉस 2 थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि 1 मायनस कॉस 2 थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा. अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आपण यूज करू शकतो. ओके, त्यासाठी एक अशाच प्रकारचे टिपिकल काही कॉम्बिनेशन्सचा ग्रुप आहे. फॉर दिस वन टेक डाउन one table of values, that is expression and its substitution. Square root of a minus x upon a plus x or square root of a plus x upon a minus x. इथे काय घेणार सबस्टिट्यूशन? x इक्वल टू a cos थिटा किंवा x इक्वल टू a cos 2 थिटा. आता 1 प्लस एक्स आणि 1 मायनस एक्स पाहिले आपण. इथे 1 च्या ऐवजी काय फक्त a प्लस एक्स a मायनस एक्स. पण फॉर्म्युला तोच यूज व्हायला पाहिजे 1 प्लस कॉस 2 थिटा आणि 1 मायनस कॉस 2 थिटाचा. त्यामुळे a कॉमन यायला पाहिजे. त्यासाठी x इक्वल टू a cos थिटा और x इक्वल टू a cos 2 थिटा. आपण यात x इक्वल टू a साइन थिटा किंवा x इक्वल टू a साइन 2 थिटा हेही सबस्टिट्यूशन करू शकतो. पण हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर सिम्प्लिफिकेशन जे होतं ते थोडंसं जास्त डिफिकल्ट होतं. आपल्याला माहिती आहे 1 प्लस कॉस 1 प्लस कॉस आणि 1 मायनस कॉस यासाठी डायरेक्ट फॉर्म्युले. पण जर त्याऐवजी 1 प्लस साइन आणि 1 मायनस साइन असल्या तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे का? मग त्याला सॉल्व्ह करण्याची प्रोसेस कशी?
1च्या जागी आयडेंटिटी वापरायची, साइन टू थिटाचा फॉर्म्युला वापरायचा, ब्रॅकेटचा स्क्वेअर, ती प्रोसेस पूर्ण करावी लागते. पण सबस्टिट्यूशन तेही पॉसिबल आहे आणि हे कॉस्टचे पॉसिबल आहे, पण कन्व्हिनियंट सबस्टिट्यूशन आहे कॉस्ट. दिस वन इज द फर्स्ट टर्म, स्क्वेअर रूट ऑफ ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स किंवा स्क्वेअर रूट ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स असेल तर यासाठी सबस्टिट्यूशन एक्स इक्वल टू ए कॉस थिटा और एक्स इक्वल टू ए कॉस 2 थिटा. त्यानंतर अशाच प्रकारच्या टर्म्सचे कॉम्बिनेशन्स. सेकंड, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर और स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर इथे काय करणार, तुम्ही साइन थिटा पण लिहून ठेवा, एक्स इक्वल टू ए साइन थिटा ए साइन 2 थिटा. यापैकी कुठलाही चालेल, फक्त रेफरन्स हा नेहमी आपण कशाला द्यायचा आहे, कॉस्टला द्यायचा. या एक्सप्रेशन मध्ये काय येईल सबस्टिट्यूशन, प्लस आणि मायनस दोन्ही आहेत, म्हणजेच टर्म तशा प्रकारचीच तयार व्हायला पाहिजे, 1 प्लस कॉस 1 मायनस कॉस किंवा 1 प्लस साइन 1 मायनस साइन अशी टर्म तयार व्हायला पाहिजे. म्हणजे ए स्क्वेअर तर कॉमन यायला पाहिजे दोन्ही ठिकाणं. काय करावं लागेल सबस्टिट्यूशन, जर तेच सबस्टिट्यूशन केलं आपण तर काय होते पहा, एक्स इक्वल टू समजा आपण ए कॉस थिटा ठेवला तर एक्स स्क्वेअर इक्वल टू काय येईल, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. एक्स इक्वल टू समजा आपण ए कॉस थिटा घेतला तर एक्स स्क्वेअर काय तो ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे ए स्क्वेअर कॉमन येतो पण शिल्लक राहतो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. त्याची अडचण नाही आपला, पण डिनॉमिनेटरला 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे, त्याचा उपयोग आहे का. ब्रॅकेटमध्ये राहायला पाहिजे 1 मायनस कॉस थिटा किंवा 1 प्लस कॉस थिटा. याचा अर्थ एचा स्क्वेअर व्हायला पाहिजे पण कॉसचा स्क्वेअर नाही व्हायला पाहिजे. मग जर आपण एक्स स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर कॉस थिटा ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर काय पहा, एक्स स्क्वेअरच्या जागी काय लिहायचा, ए स्क्वेअर कॉस थिटा. कॉस थिटा कॉसचा स्क्वेअर नाही आहे, एक्स स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर कॉस थिटा ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली आहे एक्स स्क्वेअरच्या जागी. काय हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर पाहिजे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरच्या जागी काय लिहायचंय, ए स्क्वेअर कॉस थिटा. यातनं कॉमन काय येईल, ए स्क्वेअर, शिल्लक काय राहणार 1 मायनस, आपल्याला हाच पाहिजे 1 मायनस कॉस थिटा. जर डिनॉमिनेटरच्या टर्मचा विचार केला तर प्लस राहील 1 प्लस कॉस थिटा. म्हणजेच यामध्ये सबस्टिट्यूशन काय करता येईल, एक्स स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर कॉस थिटा किंवा एक्स स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर कॉस 2 थिटा और एक्स स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर साइन थीटा और एक्स स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर साइन 2 थीटा. आणि दोन्हीमध्ये कंपॅरिझन जर आपण केलं तर एक्सचा स्क्वेअर आणि एचा स्क्वेअर आहे,
याच प्रत्येकामध्ये फक्त x आणि a चा स्क्वेअर करून टाकायचं, बाकी हे कॉस साइन ॲज इट इज. टाइपवाइज पण आपण लक्षात ठेवू शकतो. दिस वन इज द सेकंड सिमिलर टर्म. थर्ड वन, square root of a plus x upon x. आणि आणखी एक टर्म असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ a मायनस x अपॉन x. फक्त एवढीच टर्म जर असेल इंटिग्रेशन मध्ये, म्हणजे थोडक्यात आपल्याला याचं इंटिग्रेशन घ्यायचं फक्त रूट a मायनस एक्स अपॉन a प्लस एक्स, किंवा याचं, एवढीच टर्म इंटिग्रेशन मध्ये, एवढीच टर्म इंटिग्रेशन मध्ये. त्यासाठी आपल्याला आणखी एक टाईप पण आपण पाहिलेला ऑलरेडी, त्याला सबस्टिट्यूशनची गरज पडत नाही. न्यूमरेटरचं स्क्वेअर रूट एलिमिनेट करायचं. कुठला टाईप? न्यूमरेटरचं स्क्वेअर रूट एलिमिनेट करून नंतर काय करायचंय, टाईप कुठला तयार होतोय, px प्लस क्यू अपॉन रूट ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह तयार करायचा, a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b, त्या टाईपचा. पण याच्यासोबत जर समजा एखादा इन्व्हर्स रेशो किंवा आणखी एखादी मल्टिप्लिकेशन मध्ये टर्म जर असेल, तर आपल्याला हे सबस्टिट्यूशन्स करणं आवश्यक आहे. आता यापैकी जर टर्म असेल तर काय करणार, इथे जर आपण x इक्वल टू a कॉस थिटा ठेवलाच, तर a कॉमन येईल 1 प्लस कॉस थिटा. न्यूमरेटरचा 1 प्लस कॉस थिटा लिहिता येईल 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. पण डिनॉमिनेटरचं स्क्वेअर रूट एलिमिनेट होणार नाही. वन प्लस कॉस स्क्वेअर थिटा येईल मग न्यूमरेटरला, जर आपण a कॉस स्क्वेअर थिटा ठेवलं तर. 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आहे का आपल्याकडे? 1 प्लस साइन स्क्वेअर थिटाचा आहे का? 1 प्लस टॅन स्क्वेअरचा, 1 प्लस टॅन स्क्वेअरचा आहे. आणि डिनॉमिनेटरला जर टॅन स्क्वेअर असला तर तोही आहे. म्हणजे यात x इक्वल टू a टॅन स्क्वेअर थिटा किंवा x इक्वल टू a कॉट स्क्वेअर थिटा हे आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर काय येईल टर्म, स्क्वेअर रूट ऑफ a प्लस a टॅन स्क्वेअर थिटा अपॉन डिनॉमिनेटरला काय, x च्या जागी a टॅन स्क्वेअर थिटा. न्यूमरेटरून a कॉमन येईल, a कॅन्सल. न्यूमरेटरला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाच्या जागी सेक स्क्वेअर थिटा, स्क्वेअर रूट एलिमिनेट होईल सेक थिटा. आणि डिनॉमिनेटरला टॅन स्क्वेअर थिटा, त्याचं स्क्वेअर रूट एलिमिनेट झालं टॅन थिटा. स्क्वेअर रूट कम्प्लिटली एलिमिनेट होऊ शकतं जर हे सबस्टिट्यूशन केलं तर. मग स्क्वेअर रूट a मायनस एक्स अपॉन एक्स, त्यात काय करणार, या ठिकाणी काय करणार सबस्टिट्यूशन, रूट ऑफ a मायनस एक्स अपॉन एक्स मध्ये x इक्वल टू a साइन स्क्वेअर थिटा और x इक्वल टू a कॉस स्क्वेअर थिटा. या व्हॅल्यूज त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करून पाहायच्या नेमकं काय टर्म तयार होते, त्याशिवाय हे लक्षात राहणार नाही. सगळ्या टर्म लगेचच प्रॉब्लेम मध्ये ॲज इट इज पुन्हा येतील, मग पुन्हा बघू, टेबलवरून व्हॅल्यूज लिहू, उपयोग नाही. प्रत्येक सबस्टिट्यूशन जी टर्म आहे
ती टर्म यात सबस्टिट्यूट करून पाहायची काय एक्सप्रेशन तयार होत आहे. जर आपण यात x जागी a sin स्क्वेअर थिटा लिहिला, a कॉमन निघेल, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, त्याला आपण कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो. आणि डिनॉमिनेटला तर ऑलरेडी स्क्वेअर रूट एलिमिनेट होईलच. म्हणजे स्क्वेअर रूट a मायनस x अपॉन x जर असेल तर x इक्वल टू a sin स्क्वेअर थिटा और x इक्वल टू a cos स्क्वेअर थिटा. Next one is the term ये टर्म जरा केअरफुली. स्क्वेअर रूट ऑफ x minus a into b minus x or square root of x minus a upon b minus x. या ठिकाणी दोन डिफरंट कॉन्स्टंट असतील. x मायनस a ची एक टर्म आणि b मायनस x ची एक टर्म. त्या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन. x मायनस a आणि b मायनस x म्हणजे समजा x मायनस 3 इंटू 2 मायनस x असा प्रॉब्लेम आहे. x मायनस a इंटू b मायनस x किंवा x मायनस a अपॉन b मायनस x. यासाठी सबस्टिट्यूशन काय पहा, x इक्वल टू काय करायला लागेल, a cos स्क्वेअर थिटा प्लस b sin स्क्वेअर थिटा. x इक्वल टू a cos स्क्वेअर थिटा प्लस b sin स्क्वेअर थिटा. हे सबस्टिट्यूशन. ही टर्म यामध्ये सबस्टिट्यूट केली तर a cos स्क्वेअर थिटा प्लस b sin स्क्वेअर थिटा मायनस a, त्यातल्या a च्या ज्या दोन टर्म्स आहेत त्यातनं a कॉमन घेता येईल आणि ह्या ब्रॅकेटमध्ये b च्या टर्म्समधून b कॉमन घेता येईल. एका ठिकाणी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, एका ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा राहतो. त्याच्या मल्टिप्लिकेशन थ्रू आपला ती प्रोसेस मिळून जाते. पण हा जो टाईप आहे किंवा ही जी प्रोसेस आहे याला एक अल्टरनेटिव्ह वे पण आहे की जसं आपण क्वाड्रॅटिक मेथडनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, हा टाईप आपण पाहिलेला आहे ऑलरेडी. स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 2 अपॉन x मायनस 5 चा प्रॉब्लेम पाहिलेला आहे. न्यूमरेटरचं रॅशनलायझेशन करायचं, त्याचं स्क्वेअर रूट इलिमिनेट करायचं, डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक टर्म येईल, त्याला क्वाड्रॅटिक मेथडनी सॉल्व्ह करायचं. तसंच टाईप यामध्ये पण आहे पुढे इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा वापर करून. जसे आपण फॉर्म्युले पाहिले, स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, 1 अपॉन स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि 1 अपॉन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचे. तसेच 3 फॉर्म्युले आहेत. रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ह्या टर्म न्यूमरेटरला असतील. आपण 1 अपॉनचे पाहिलेत, 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. तसाच फॉर्म्युला अवेलेबल आहे रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा. त्यानंतर 1 अपॉन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तसाच फॉर्म्युला आहे रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा आणि 1 अपॉन रूट एक्स प्लस ए स्क्वेअर. त्याचाच रेसिप्रोकल म्हणजेच रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा पण फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये. त्या मेथडने जर गेलं तर याला सबस्टिट्यूशनची आवश्यकता पडत नाही. विदाउट सबस्टिट्यूशन तो आपल्या नेहमीच्या ट्रॅकनी सॉल्व्ह होतो. हा एक सबस्टिट्यूशन टेबल आधी व्यवस्थित घेऊन घ्या.
one is the last type from substitutions. Integral square root of a minus x upon x into dx. आता पहा, हा प्रॉब्लेमला ऑप्शनल मेथड जे आहे आपण ते ऑलरेडी सॉल्व्ह केलेली आहे. अशा प्रकारचा एक प्रॉब्लेम आपण पाहिला होता. इंटिग्रल स्क्वेअर रूट ऑफ 9 मायनस एक्स अपॉन एक्स इंटू डी एक्स. तसं का पाहतो प्रॉब्लेम. 9 मायनस एक्स अपॉन एक्स, फक्त इथे 9च्या जागी ए आलेला आहे. त्यामुळं काय केलं त्या एक्झाम्पलमध्ये, स्क्वेअर रूटमध्ये 9 मायनस एक्सने मल्टिप्लाय डिवाइड केलं. इथेही आपण ए मायनस एक्सने मल्टिप्लाय डिवाइड करून हा सॉल्व्ह करू शकतो. किंवा आता हा प्रॉब्लेम ज्या सबस्टिट्यूशन मेथडने आपण सॉल्व्ह करणार आहे त्याच मेथडने हा प्रॉब्लेम पण आपल्याला सॉल्व्ह करणार. आता यात काय करणार, सबस्टिट्यूशन x इक्वल टू ए साइन स्क्वेअर थिटा किंवा ए कॉस स्क्वेअर थिटा. सबस्टिट्यूशन टेबल पहा त्याचा रूट ए मायनस एक्स अपॉन एक्स असेल तर. आता x इक्वल टू ए साइन स्क्वेअर थिटा आपण घेतला, dx इक्वल टू म्हणजे डेरिव्हेटिव्ह ए कॉन्स्टंट, साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इंटू डी थिटा. साइन स्क्वेअर थिटाचा डेरिव्हेटिव्ह 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा इंटिग्रेशनमध्ये. इंटिग्रल काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ ए मायनस ए साइन स्क्वेअर थिटा अपॉन ए साइन स्क्वेअर थिटा इंटू डी ची किंमत 2a साइन थिटा कॉस थिटा डी थिटा. त्याला साइन टू थिटा रिक्वायरमेंट नुसार लिहायचं आहे. काही एक्झाम्पलमध्ये ही टर्म त्यातली कॅन्सल होते, साइन थिटा किंवा कॉस थिटाची. आता यात न्यूमरेटरहून ए कॉमन येईल, शिल्लक राहील 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि डिनॉमिनेटरला येईल ए साइन स्क्वेअर थिटा इंटू 2a साइन थिटा कॉस थिटा डी थिटा. ए कॅन्सल होऊन जाईल, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा
into 2a sin theta into cos theta into d theta. आता या ठिकाणी स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. कॉट थिटा लिहून उपयोग नाही, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करा म्हणजे इंटिग्रल कॉस थिटा अपॉन साइन थिटा राहील. स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल केलं आणि पुढची टर्म आहे 2a साइन थिटा इंटू कॉस थिटा इंटू डी थिटा. आता इथे हा साइन थिटा कॅन्सल आणि यामुळेच त्याला कॉट थिटा लिहायचा नाही किंवा इथे साइन 2 थिटा पण लिहायचा नाही. साइन थिटा कॅन्सल झाला. रिमेनिंग पार्ट मध्ये ए कॉन्स्टंट आउटसाइड घ्या, फक्त 2 ॲज इट इज राहू द्या. कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा. तर 2 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय? 2 कॉस स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉस 2 थिटा. त्यामुळेच 2 आपण इनसाइड ठेवला. तेव्हा कॉस स्क्वेअर साठी आपला नेहमीची टर्म आहे कॉस 2 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2. 2 कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 प्लस कॉस 2 थिटा इंटू डी थिटा. ए इंटू 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू थिटा असल्यामुळे हे थिटा येईल, प्लस कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन साइन 2 थिटा अपॉन 2 प्लस सी. कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन साइन 2 थिटा अपॉन 2. तर या ग्रुपमधल्या एक्झाम्पल्समध्ये या टाईपनी किंवा या मेथडनी गेल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन आहे तो हा लास्टचा सेक्शन. यामध्ये थिटामधल्या व्हॅल्यूज आपल्याला कन्व्हर्ट करायच्या आहेत एक्समध्ये. ट्रिग्नोमेट्रिकल रिलेशन्स, त्यांच्या आयडेंटिटीज यांचा आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. आणि याची एक अल्टरनेटिव्ह प्रोसेस तर आपण ऑलरेडी क्वाड्रॅटिक मेथडनी पाहिलेलीच आहे. पण सबस्टिट्यूशन मेथडने केलं तर आन्सर येते थिटा फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे एक्समध्ये. एक्समध्ये कन्वर्जन कसं घेता येईल पहा. फर्स्ट ऑफ ऑल ए इंटू ब्रॅकेट थिटा प्लस साइन 2 थिटाची टर्म एक्स इक्वल टू काय ए साइन स्क्वेअर थिटा. त्याला डायरेक्ट साइन 2 थिटा मध्ये कन्वर्ट करता येईल का? ए साइन स्क्वेअर थिटाला साइन 2 थिटा मध्ये कन्वर्ट करता येईल का? डेरिव्हेटिव्ह गेलं. आपल्याला डेरिव्हेटिव्ह नाही घ्यायची, त्याची किंमत काढायची, डेरिव्हेटिव्ह नाही घ्यायचं आपल्याला. मग साइन 2 थिटाचा फॉर्म्युला यूज करायचे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन 2 प्लस सी. 2 कॅन्सल म्हणजेच ए इंटू ब्रॅकेट थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस सी. आपण ते सेक एक्स कोसेक एक्सचे इंटिग्रेशन फाइंड केले ते पास. टॅन आणि सेक मध्ये व्हॅल्यू शेवटी येत होत्या, त्यांचे कन्व्हर्जन पुन्हा एक्सच्या फॉर्ममध्ये केलेले होते. तशाच प्रकारची प्रोसेस आता इथे एक्स इक्वल टू काय ए साइन स्क्वेअर थिटा. आपल्याला आता 3 व्हॅल्यूज फाइंड करायचे. एक म्हणजे थिटाची व्हॅल्यू, साइन थिटाची व्हॅल्यू आणि कॉस थिटाची व्हॅल्यू. या 3 व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल ॲज एक्स इक्वल टू ए साइन स्क्वेअर थिटा, ए इकडे जर डिवाइड घेतला तर साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू एक्स अपॉन ए, म्हणजेच साइन थिटा इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स अपॉन ए. आणि मग थिटाची किंमत येईल साइन इनव्हर्स ऑफ रूट एक्स अपॉन ए.
साइन स्क्वेअर थिटाची किंमत आहे एक्स अपॉन ए. दोन्ही बाजूंचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल साइन थिटाची व्हॅल्यू काढण्यासाठी. साइन थिटा इक्वल टू येईल रूट एक्स अपॉन ए. थिटाची व्हॅल्यू साइन इनव्हर्स रूट एक्स अपॉन ए. दोन व्हॅल्यू कळाल्या, थिटा आणि साइन थिटा. थिटा आणि साइन थिटा या दोन व्हॅल्यू कळाल्या. आणखी राहिला तो कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड कशी करणार? आयडेंटिटीचा वापर करून. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची किंमत एक्स अपॉन ए. क्रॉस मल्टिप्लाय करा. ए मायनस एक्स अपॉन ए हा झाला कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजेच कॉस थिटा इक्वल टू काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ ए मायनस एक्स अपॉन ए. या सगळ्या व्हॅल्यूज आता इंटिग्रलच्या मिळालेल्या आन्सरमध्ये सबस्टिट्यूट करायच्या आहेत. सो इंटिग्रल बिकम्स ए इंटू ब्रॅकेट थिटा ए इंटू ब्रॅकेट थिटाची किंमत साइन इनव्हर्स ऑफ रूट एक्स अपॉन ए. साइन इनव्हर्स ऑफ रूट एक्स अपॉन ए प्लस साइन थिटाची व्हॅल्यू रूट एक्स अपॉन ए इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू रूट ए मायनस एक्स अपॉन ए. रूट ए मायनस एक्स अपॉन ए प्लस सी. या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन होईल ए इंटू ब्रॅकेट साइन इनव्हर्स रूट एक्स अपॉन ए प्लस त्या दोन्ही स्क्वेअर रूट मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. न्यूमरेटर एका स्क्वेअर रूट मध्ये आपण ते दोन्ही टर्म घेऊ शकतो. न्यूमरेटर मल्टिप्लाय, डिनॉमिनेटर मल्टिप्लाय. न्यूमरेटरला येईल स्क्वेअर रूट ऑफ एक्स इंटू ए मायनस एक्स आणि रूट ए इंटू रूट ए डिनॉमिनेटर राहील ए प्लस सी. आता मेथड्स दोन्ही माहिती पाहिजेत ऑब्जेक्टिव्ह एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, कारण आन्सर डिफरंट फॉर्म मध्ये येतात. कुठल्या मेथडनी कुठल्या फॉर्म मध्ये आन्सर येतं हे इम्पॉर्टंट. याला आपण क्वाड्रॅटिक मेथडनी जो सॉल्व्ह केलेला 9 मायनस एक्सचा क्वेश्चन होता, तोच क्वेश्चन आता या मेथडनी सॉल्व्ह करून पाहायचा. काय डिफरन्स येतो आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये ते. तिथे फक्त होता 9 मायनस एक्स अपॉन एक्स. त्यात चेंज काय होईल? ए च्या जागी फक्त 9, ए च्या जागी फक्त 9 येईल. ओके, हाच जो आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम आहे तो पुन्हा या मेथडनी सॉल्व्ह करायचा.